जय गुरुदेव. आई राजाऊ देव देवम पद्मावती माता की जय. तुम्हाला जे उपाय मी सांगत असते हे उपाय तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगते, कुठल्या तरी मंदिरात जायला सांगते, हे उपाय करा म्हणून सांगत असते. तर काही लोक जे भक्ती करतात, ज्यांना वाडवडिलांपासून भक्तीची सवय आहे किंवा जे नियमित भक्ती करतात, ज्यांना खूप माहिती आहे की काय करायचं काय नाही, त्या लोकांना वाटत असेल मी काहीतरी सांगते. पण जे कधीही मंदिरात गेले नाही, ज्यांनी कधीही कुठली भक्ती केली नाही, त्यांना भक्तीबद्दल काहीच माहिती नाही, देवपूजा कधी करत नाही किंवा कुठलेही प्रवचन म्हणा किंवा कुठल्याही भक्ती मार्गामध्ये ते नाही आहेत, मग अशा लोकांसाठी मी हे व्हिडिओ टाकत असते. अशा लोकांसाठी व्हिडिओ म्हणजे की त्यांना भक्तीतली माहितीच नाही आहे, त्यांना की आता मंदिरात जाऊन माहिती नाही आहे. तर मी असे उपाय सांगत असते की मंदिरात कुठल्या तरी जा. मग आता ते मंदिरामध्ये जायला सांगितलं की ते मंदिरामध्ये जातात. मग याच्याने काय होतं की त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर, गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कृपा भेटते, महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर, आणि आता मारुतीच्या मंदिरामध्ये मी सांगितलं. तर मग त्याच्याने काय होतं की त्यांना मंदिरामध्ये जाऊन आलं की त्यांच्यावर कृपा होती भगवंताची, देवाची, की त्यांना ती ओढ लागते. ज्या वेळेला आपण सांगतो की तुम्ही हा उपाय करा, ह्याच्याने तुमचं छान होईल, मग तो उपाय सांगितल्या कोणाला तरी असं कंटाळलेले असतात, वैतागलेले असतात दुःखाने, दारिद्र्याने. मग त्यांना असं वाटतं माझं कधी चांगलं होईल, माझं कधी चांगलं होईल, माझं लगेच चांगलं झालं पाहिजे. मग अशा वेळेला आम्ही काहीतरी मी उपाय सांगते, त्यावेळेला मग ते मंदिरामध्ये जातात. मग मंदिरामध्ये ते कधी गेलेले नसतात, कधी भक्ती माहिती नाही, आणि आहेत असे लोक ज्यांना भक्ती करतात, जे सगळं छान करतात, त्यांना वाटत असेल. पण असे मी स्वतः पाहिलेत की जे भक्तीच करत नाही, ज्यांना कुठलंही मंदिर माहिती नाही, कधी पूजा करून माहिती नाही आहे, मी स्वतः पाहिलेले आहेत. तर मग मी ज्या वेळेला मंदिरामध्ये जायला सांगते, मग त्यावेळेस ते मंदिरामध्ये जाऊन येतात. मंदिरामध्ये गेलं की त्यांना कृपा भेटते, त्यांच्यावर भगवंताचा आशीर्वाद मिळतो त्यांना. मग त्याच्यानंतर त्यांना थोडंसं ओढ निर्माण होते. मग ती ओढ निर्माण झाली की मग ते त्यांना असं वाटतं परत जावं. आपण 5 वेळा सांगितलेलं असतं, 5 वेळा ते मंदिरामध्ये जातात. मग तेव्हा जातात तेव्हा भगवंताला पण दिसतं, आणि त्या भक्ताला एक भक्ती म्हणजे काय, आजूबाजूचं वातावरण बघतात ते की अरे आपण कधी येत नव्हतो मंदिरामध्ये. मग ते आजूबाजूचं जे वातावरण आहे ते बघतात, आणि मग त्यांना त्याच्यामुळं काय होतं की अरे हे भक्ती म्हणजे चांगला मार्ग आहे हे कळायला लागतं, आणि नंतर ते भक्ती करायला सुरुवात करतात. असं हे सांगण्याचं तात्पर्य. आणि हे जे उपाय सांगितलेले असतात ह्या उपायांचा पण फरक पडतो. पण कोणाकोणाला काय वाटतं आत्ता उपाय केला लगेच फरक पडला पाहिजे. आणि मला एक तुम्ही सांगा, एक वर्षानुवर्ष असं बंद पडलेलं घर आहे आणि त्या घरात कुणी राहत नाही आहे, एक 20 वर्ष 25 वर्ष असं समजा तुम्ही, ते घर बंद आहे. तुम्हाला जर सांगितलं की ह्या घरामध्ये जाऊन राहा, तर तुम्ही राहू शकाल का? नाही. कारण आणि जर तुम्हाला जर सांगितलं हे घर 1 दिवसात स्वच्छ करा आणि राहण्याच्या लायकीचं बनवा, तुम्ही 1 दिवसात कोणाची मदत न घेता ते घर स्वच्छ करू शकता का आणि जाऊन राहू शकता का? हे सांगा. नाही. कारण ज्या वेळेला मग असंच असतं, जेव्हा माणसाकडे पैसा असतो त्यावेळेला पैशाच्या जोरावरती आपण कोणाची तरी मदत घेऊ शकतो, पैसे देऊन माणसं बोलवू शकतो. ज्याच्याकडे पैसाच नाही आहे मग तो काय करणार? एकटा माणूस एवढ्या वर्षाचं घर एकटा स्वच्छ करू शकत नाही. मग त्याच पद्धतीने तुमचं नशीब असतं, आणि हे कर्म असतं, आणि हे तुम्हाला लागलेले दोष असतात की हे वर्षानुवर्षाचे दोष लागलेले असतात, पिढ्यानपिढ्याचे. तुम्हाला जर सांगितलं तुम्ही हे करा आणि लगेच तुम्ही केलं, तुमचं लगेच बरं होईल का? ते तुम्हाला सवय लागेल, हळूहळू तुम्ही भक्ती कराल, आणि तुम्हाला खर्च नाही करायचा आहे, खर्च नाही करायचा आहे. आणि
तुम्हाला न खर्च करता तुम्हाला स्वतः सगळं बदलायचं आहे. मग त्यावेळेला मग तुम्ही एकटे मेहनत करणार. तर आता मी तुम्हाला ह्या घराचं उदाहरण दिलं की हे घर तुम्ही किती दिवसात बरं करू शकता. त्याच पद्धतीने हे तुम्ही एकटे तुम्ही किती भक्ती करू शकता ह्याच्यावर तुमच्या नशिबाचा भाग राहिला आणि ह्याच्यावर तुमचं पुढचं भविष्य. पण ज्या वेळेला तुम्ही भक्ती मार्गामध्ये याल तुमची पुढची पिढी ही सुखी होणार आहे. हे कोणाला कळत नाही आणि जे भक्ती करत नाही त्यांना ह्याच्यातलं खरं माहिती आहे. जे भक्ती करतात त्यांना वाटतं मी काहीतरी सांगत असते, पण काहीतरी नाही सांगत आहे की हे एक मूळ आहे. या मुळाचं मी की मुळापासून तुम्हाला पूर्ण भक्तीचा मार्ग काय आहे हे सांगत असते. तुम्हाला पैसे खर्च करायचे नाही आहेत, पैसे तुमच्याकडे नाही आहेत, मग तुम्ही स्वतः कसं करू शकता. आणि तुम्हाला मग स्वतः जरी भक्ती करायला लागले अथवा स्वतः जरी उपाय करायला लागले तुम्हाला वाटतं लगेच झालं पाहिजे. मग हे लगेच होईल का ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला घराचं उदाहरण देईल. तसंच असतं की तुम्हाला जर सांगितलं एवढं मोठं 5-6 रूमचं घर स्वच्छ कर एक दिवसात नाही होणार, ते 1 महिन्यात पण नाही होणार. कारण ते तुम्हाला पूर्ण खराब झालेलं पूर्ण ते काढावं लागेल आणि त्याला नवीन तुम्हाला निर्माण करावं लागेल. तसंच भक्ती तुम्हाला नवीन निर्माण करायची आहे, त्याला वेळ लागतोच ना. मग त्याच्यासाठी मन पवित्र होणं आणि तुमची पवित्रता महत्त्वाची आहे. मग त्याच्यानंतरच तुम्हाला जे भक्ती सांगितलेली असते त्या भक्तीचा उपयोग होतो. तुम्हाला जे काही मग तुम्ही ज्या वेळेला हे सगळं तुमच्या मागचं दोष म्हणजे खराब म्हणजे काही दोष आहेत ते दोष ज्या वेळेला पूर्ण त्याच्यातनं तुम्ही निर्मळ व्हाल त्याच्यानंतर जे सांगितलेले उपाय आहेत ते केले लगेच उपयोग होतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला भक्ती मार्ग देण्यासाठी म्हणून हे उपाय सांगितलेले असतात की ही एक सुरुवात आहे की भक्तीची. तर ते तुम्हाला मंदिरामध्ये जाण्यापासूनच सुरुवात करावी लागेल. तिथलं वातावरण बघून तुम्हाला मग भक्तीची आवड होते आणि मग भक्ती काय आहे हे कळतं. मग सांगितलेले तुम्हाला उपाय उपयोगाला येतात. हे सगळं कळलं पाहिजे आणि कुठलंच असं जादू नाही आहे इथं की लगेच बरं होईल. पण काहीतरी आता कोणीतरी सांगतं. माझे गुरु साधक आहेत, माझे गुरु परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज हे स्वतः साधक आहेत, खूप मोठे साधक आहेत आणि माझे गुरु हे जगद्गुरू आहेत. तर त्यांच्या ज्ञानावरनं आज त्यांनी जे आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे जगकल्याणासाठी, त्याच्यासाठी मी हे सांगत असते. आणि खरंच माझ्या गुरूंचा एवढी शक्ती आहे, एक देवरूपीच आहेत ते, की त्यांनी जे आम्हाला काही सांगितलं आहे ते केलं, ते म्हणजे ईश्वराने सांगितल्याप्रमाणेच आहे. अशा गुरूंची मी केली तर आमच्यामध्ये पण काहीतरी असेल ना. तर म्हणून मी सर्वसाधारणांना हे सांगते. आणि कुणी काय जन्मताच गरिबी येत नाही, पण दोष घेऊन येतं. बरेच लोक दोष घेऊन जन्माला येतात. त्यांना पुढं त्रास, दुःख, दारिद्र्य हे त्यांना काढावं लागतं आणि हे ह्या जन्मातलं नसून मागच्या जन्मीचं पण असू शकतं, मागच्या जन्मातलं पण असतं. म्हणून आता जर तुम्हाला आत्ता काहीतरी वेळ आलेली आहे की तुम्हाला ह्याच्यातनं मोकळं होण्याची किंवा तुमचं नशीब बदलण्याची, तर हा मार्ग आहे. म्हणून तुम्हाला काहीतरी मी साध्या सोप्या गोष्टी सांगत असते की त्या बिनखर्चाच्या आहेत. तुम्हाला त्याच्यासाठी खर्च नाही करावा लागत. खर्च करून तुम्ही काही करू शकत नाही. मग तुम्ही ज्या वेळेला दुःख दारिद्र्य असतं त्यावेळेस माणसाला कामधंदा नसतो आणि ते रिकामे असतात. मग तुम्ही रिकामे बसण्यापेक्षा हा भक्ती मार्ग, स्त्रिया पण बघते मी अशा रिकाम्या बसलेल्या असतात. घरात बसल्या बसल्या त्यांनी वाचन करावं, थोडंसं काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी ऐकाव्यात, त्याच्याने फरक पडतो. हे आज माझं सांगण्याचं म्हणजे उद्देशच हा आहे
की भक्तीशिवाय आपल्याला दुसरं हेच नाही आहे, मार्गच नाही आहे. हा भक्ती हा एकमेव मार्ग आहे जीवनामध्ये सुखी होण्याचा आणि जीवन आपलं सफल आणि समृद्ध करण्याचा. हा एकच मार्ग आहे भक्ती. आणि ती भक्ती ज्या वेळेस तुम्ही मनापासून स्वतः करता ना, त्याचा एक आनंद वेगळा असतो. दुसऱ्याने करून देण्यात आणि स्वतः भक्ती करण्यात फरक असतो. तर कुठलीही गोष्ट स्वतःच्या कष्टाने करायची, स्वतःच्या भक्तीने करायची. आणि कितीही दुर्भाग्य असेल, दरिद्रता असेल, तर ती तुम्ही स्वतः त्याच्यातनं मुक्त होऊन तुमचं जीवन सुखी करायचं आहे. मी हे जे मार्ग सांगत असते, माझ्या गुरूंनी पण आम्हाला जनकल्याणासाठी खूप असे सोपे सोपे मार्ग सांगितलेले आहेत. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. आणि आज काहीतरी तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्हाला हे मार्ग मिळत आहेत असं समजून काही गोष्टींचा उपयोग करा. आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर हे उपाय तुम्ही नक्की करत जा. भक्ती मार्ग हा शेवट आपलं कल्याण करायचं असेल, ज्यांना मनापासून वाटतं आहे की खरंच आपलं चांगलं झालं पाहिजे, काही वेळ वायाला घालवू नका इकडं तिकडं. कुठं तुम्ही दिवसभर मोबाईल बघता, विनाकारणचं काहीतरी बघता, त्याच्यातनं तुम्हाला काय भेटतं? मग तेच जर तुम्ही महत्त्वाचं काहीतरी पाहिलं, की महत्त्वाचं की ज्याने आपलं जीवन बदलेल असं काहीतरी बघा, की ज्याने आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडला पाहिजे. तुम्ही दिवसभर टी व्ही पाहिला, पिक्चर पाहिले, गाणे पाहिले, काहीही केलं, त्याच्यात बदल काय घडणार आहे सांगा? त्याच्यातनं बदल काहीच नाही घडणार. बदल हा घडणार आहे भक्तीने. आणि ती भक्ती तुम्हाला करायची आहे. आणि ती भक्ती करूनच तुमचं जीवन सुखी होणार आहे. त्यामुळं किती सांगू आणि किती नाही असं झालं आहे. सांगेल तेवढं कमीच आहे. पण ज्यांना कळलं त्यांना कळलं. व्यर्थ नाही सांगत आहे. काही काही सोपे गोष्टी सांगते मी. असं नाही की खूप हुशार आहेत लोक, काय साधी माणसं आहेत त्याच्यामध्ये की त्यांना कळतं माझं सांगितलेलं. आणि खरंच साध्या पद्धतीने सांगते मी की हे उपाय सगळ्यांनी करा आणि सुखी व्हा, एवढंच सांगते. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव पद्मावती माता की जय.